गणेश उत्सवात झेंडूला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शिरूर तालुक्यातील चांडोह गावच्या स्वप्नील सालकर या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात 2 एकर झेंडूची लागवड केली। मात्र गेली काही दिवस पडलेल्या सततच्या संततधार पावसामुळे झेंडू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झेंडूची फुले सततच्या पावसामुळे शेतातच सडून खराब झाल्याने शेतकऱ्यांवरती आपल्या उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडून देण्याची वेळ आली। त्यामुळे सालकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा या सणांना झेंडूला बाजारभाव मोठ्या प्रमाणात मागणी असते। त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध जातीचे झेंडूचे उत्पादन घेत असतात। गणेशोत्सवाच्या तोंडावर शिरूर तालुक्यातील चांडोह येथील युवा शेतकरी स्वप्नील सालकर यांनी त्यांच्या शेतात 2 एकर झेंडूची लागवड केली होती। गणेशोत्सव काही दिवसांवर असताना झेंडूला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने सालकर हे खुश होते। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे त्यांच्या झेंडू पिकाचे नुकसान झाले आहे। सतत झालेल्या पावसामुळे झेंडू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झेंडू पीक शेतातच सडू लागले आहे। गणेशोत्सवाला अजूनही काही दिवस शिल्लक असताना झेंडू पीक खराब होऊ लागल्याने स्वप्नील सालकर या शेतकऱ्याने नाविलाज झेंडूच्या शेतात शेळ्या मेंढ्या सोडून दिल्या आहेत। झेंडूला चांगला बाजारभाव मिळून चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर झेंडूची लागवड केली होती। मात्र पावसामुळे झेंडूची बाग खराब झाली असून सालकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। आम्ही 2 एकर झेंडूची लागवड केली होती। गणपतीच्या उत्सवानिमित्त बाजारभाव मिळेल या आशेने आम्ही गोंडा ठेवलेला होता, पण सततच्या पावसामुळे गोंडा फुलं सडून गेलेली आहे। त्यामुळे आम्हाला मेंढ्या सोडायला लागलेल्या आहेत। केलेला खर्च वसूल झाला? केलेला खर्च वसूल आमचा झालेला नाही। दुसरा एक गडी पावळ किंदू ते 7 फूट कमी होतं।